नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाला 5 दशकं उलटून गेली आहेत. त्या युद्धात भारतीय सैन्यानं पाकिस्तानला अक्षरशः खडे चारले होते. भारतीय सैन्याच्या त्या शौर्याला हवाई दलानं अनोख्या पद्धतीनं उजाळा दिला आहे. गाझियाबादमध्ये साजरा करण्यात आलेल्या हवाई दलाच्या स्थापना दिनी लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली आणि यावरच आहे आजचा खास शो, सामर्थ्य भारताचं. दिवसेंदिवस भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढतंय. राफेल लढाऊ विमानामुळे शत्रूच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली आहे. शत्रूचा तळ क्षणात नष्ट करण्याची क्षमता या लढाऊ विमानात आहे. तसंच मिग, सुखोई या लढाऊ विमानांनी आपली ताकद यापूर्वीच सिद्ध केली आहे. हवाई दलाच्या स्थापना दिनी या लढाऊ विमानांनी विविध प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहेत. भारतीय लढाऊ विमानांची गर्जना. दोनों ही चिनूक 155 mm आर्टी गन्स को कैरी कर रहे हैं. हवाई दलाचं जोरदार शक्ती प्रदर्शन. वायुसेना शक्ति में इजाफा करने वाले Mi-35 हेलीकॉप्टर और अपाचे हेलीकॉप्टर. लढाऊ विमानांच्या हवाई कसरती. 47 स्क्वाड्रन को 2 वीर चक्र प्रदान किए गए थे. शुल्क का नेतृत्व कर रहे हैं ग्रुप कैप्टन अमित राय टप्टा. भारतीय हवाई दलाच्या 89व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं आज अवघ्या जगानं भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य अनुभवलंय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा हिंडन हवाई तळ लढाऊ विमानांच्या गर्जनांनी दणाणून गेला होता. भारतीय हवाई क्षेत्र की रक्षा करता है और यहाँ इस समय ये हवा में कलाबाजी दिखाते वायु योद्धा. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी या विमानतळावर अनेक चित्तथरारक कसरती करून उपस्थितांची मनं जिंकली. शानदार समन्वय इस समय देखने को मिल रहा है हिंडन एयरबेस स्टेशन गाजियाबाद में. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्यानं पाकिस्तानला केवळ पराभूत केलं असं नाही, तर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला होता. यंदा 71च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 8 ऑक्टोबर हा भारतीय हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण 8 ऑक्टोबर 1932ला भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाच्या 89व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं गाझियाबादच्या हवाई तळावर लढाऊ विमानांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी 1971च्या भारत पाकिस्तान युद्धातील भारतीय सैन्याच्या पराक्रमाला हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उजाळा दिला. खरं तर भारतीय हवाई दलानं प्रत्येक युद्धात शौर्य गाजवलंय. प्रत्येक वेळी भारतीय सैन्यानं शत्रूला धूळ चारली आहे. भारतीय हवाई दलानं आपल्या शौर्यातून इतिहास घडवलाय. तसंच शत्रूचा भूगोल बदलण्याची ताकदही भारतीय हवाई दलामध्ये आहे आणि याची शत्रूलाही चांगलीच कल्पना आहे. हवाई दल स्थापना दिनाच्या कार्यक्रमात राफेल, जगवार, मिग, सुखोई, तेजस, मिराज या लढाऊ विमानांनी हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. तसंच चिनूक, सारंग आणि Mi-35 अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टर्सनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं. पूर्वी पाकिस्तान के मेघना नदी के आसपास जो अभियान भारतीय वायुसेना ने चलाया था, उसी के नाम पर ये मेघना फॉर्मेशन, जिसमें कुल मिलाकर 2 चिनूक हैं. यावेळी हिंडन हवाई तळावरती भारतीय अस्मितेचं प्रतीक असलेला भव्य तिरंगा साकारण्यात आला होता. सुरुवातीला भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी काही प्रात्यक्षिकं सादर केली. खरं तर आकाशातील लढाऊ विमानांची गर्जना शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी होती. विमानों ने अपने अद्भुत सैन्य कौशल से दुश्मनों को हैरत में डाल दिया था, उन्हें चकित कर दिया था, परास्त करने में अहम भूमिका निभाई थी. और बहादुर फॉर्मेशन की अगुवाई कर रहे हैं ग्रुप कैप्टन एम तिवारी. जणू भारतीय लढाऊ विमानांनी शत्रूला हा सूचक इशारा दिला होता. लढाईचं मैदान असो की युद्ध सराव,
भारतीय हवाई दलाचे योद्धे नेहमीच आघाडीवरती राहिले. रहे हैं ग्रुप कैप्टन जीजो जोस ओबेलिल. विविध लढाऊ विमानांनी हवाई कसरती केल्यानंतर चिनूक हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं. 2 चिनूक हेलिकॉप्टर्सनी मेघना फॉर्मेशन सादर केलं. त्याचं नेतृत्व ग्रुप कॅप्टन रोहित सिंग ठाकूर यांनी केलं होतं. Both the Chinooks are carrying 155 mm RT guns, all set to be delivered right away into the battlefield. चिनूक हेलीकॉप्टर जो वर्ष 2019 के मार्च में भारतीय वायुसेना में शामिल हुआ और जिसकी वजह से वायुसेना की मारक और सिविल क्षमता में 155 RTN घेऊन चिनूक हेलिकॉप्टरनं आपली वाहन क्षमता दाखवून दिली. युद्धाच्या काळात अजस्त्र तोफा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं जिकिरीचं ठरतं, पण चिनूक हेलिकॉप्टरमुळे भारतीय सैन्याला त्याची चिंता नाही. खरं तर 2019 मध्ये हे शक्तिशाली हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात सहभागी झालं असून त्यामुळे हवाई दलाची क्षमता कितीतरी पटीनं वाढली आहे. हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने मेघना फॉर्मेशन सादर करण्यामागे एक खास कारण होतं. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात मेघना नदीच्या परिसरात भारतीय सैन्यानं हे खास ऑपरेशन राबवलं होतं. त्या ऑपरेशनच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मेघना फॉर्मेशन सादर करण्यात आलं. चिनूक हेलिकॉप्टरच्या हवाई प्रात्यक्षिकानंतर हवाई दलाच्या MI-35 आणि अपाचे हेलिकॉप्टर्सने एकलव्य फॉर्मेशन सादर केलं. एकलव्य फॉर्मेशन पाहताना एक वेगळी अनुभूती येते. हे फॉर्मेशन सादर करण्यासाठी वैमानिकांची कसोटी लागते. हैं और इसका नेतृत्व कर रहे हैं ग्रुप कैप्टन राजशेखर रेड्डी. Formation led today by Group Captain Rajshekar Reddy. Other members of the formation, Group Captain Ashok, Group Captain Indu. MI-35 आणि अपाचे हे दोन्ही लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाची ताकद मानले जातात. या फ्लायपासचं नेतृत्व राजशेखर रेड्डींनी केलं. अपने आप में अद्भुत और अनुपम दृश्य. MI-35 आणि अपाचे हेलिकॉप्टर्सच्या आकर्षक फ्लायपास नंतर सुपर हर्क्युलस विमानांनी राहत फॉर्मेशन सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. हर्क्युलस या विमानानं प्रत्येक अडचणीच्या काळात आपली गुणवत्ता आणि महत्त्व सिद्ध केलं. कोरोना काळात याच विमानानं मालदीव, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवली होती. तसंच देशात कृत्रिम ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी हर्क्युलसनं आधुनिक हनुमानाची भूमिका बजावली. देशाच्या विविध भागात लिक्विड ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम या विमानानं केलं होतं आणि त्यामुळेच हवाई दल दिनाच्या निमित्तानं या विमानानं राहत फॉर्मेशन सादर केलं. भारतीय हवाई दलाने एकापेक्षा एक आकर्षक फॉर्मेशन यावेळी सादर केली. विशाल आकाश हो या निर्जन Now coming. Is the reaction, ladies and gentlemen, the crossover break. ब्युरो रिपोर्ट, गाझियाबाद. सामर्थ्य भारताचं या खास शोमध्ये वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत होतो. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहात सामर्थ्य भारताचं. भारतीय हवाई दलानं आजवरच्या प्रत्येक युद्धात पराक्रम गाजवला आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोंगेवालाच्या लढाईत भारतीय सैन्यानं पाकिस्तानला अक्षरशः पाणी पाजलं होतं. त्या सगळ्या आठवणींना हवाई दलाच्या स्थापना दिनी उजाळा देण्यात आलाय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याचं सामर्थ्य भारतीय हवाई दलात. गेल्या अलीकडच्या काही वर्षात भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचं वेगाने आधुनिकीकरण करण्यात आलंय. हवाई दलात शस्त्रास्त्रांसोबतच राफेल सारखा अत्याधुनिक लढाऊ विमानाचा ताफाही दाखल झालाय. त्यामुळेच गेल्या काही वर्षात भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. त्याचंच दर्शन आज भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाहायला मिळालं. नंबर 1 स्क्वाड्रन का नेतृत्व कर रहे हैं स्क्वाड्रन लीडर ओंकार देसाई. हवाई दलात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सारंग हेलिकॉप्टर्सने यावेळी इंडिया फॉर्मेशन सादर केलं. विंग कमांडर गिरीश कुमार यांनी त्याचं नेतृत्व केलं. Play a team
of the Indian Air Force. 4च्या गटाने या हेलिकॉप्टर्सने अत्यंत आकर्षक फ्लायपास सादर केला. पहिला फ्लायपास सादर केल्यानंतर सारंग हेलिकॉप्टर्सने डॉल्फिन लिप सादर केली. खरं तर अशा प्रकारच्या हवाई कसरती करताना वैमानिकांचं कौशल्य पणाला लागतं. The other aircraft are captained by Wing Commander Sridhar, Squadron Leader Veer Kumar and Wing Commander Niket Tiwari. And as we all know, across indeed. या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये C-17 ग्लोब मास्टर विमानानं त्राण फॉर्मेशन सादर केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत सुखोई आणि मिराज ही लढाऊ विमानंही सहभागी झाली होती. Production capabilities and capacities on this note from your right, dedicated to indigenization. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात याच विमानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ग्रुपचं नेतृत्व कॅप्टन राहुल सिंग यांनी केलं होतं. प्राण का नेतृत्व कर रहे हैं ग्रुप कैप्टन राहुल सिंह. C-17 Globemaster flanked by Super 30 MKIs and Mirage 2000. MiG-21 लढाऊ विमानांच्या आवाजानं विमानतळाचा संपूर्ण परिसर दणाणून टाकला होता. Group Captain M. Tiwari. ग्रुप कॅप्टन एम तिवारी यांच्या नेतृत्वात 5 MiG-21 विमानांनी बहादूर फॉर्मेशन सादर केलं. भारतीय हवाई दलातील महत्त्वाच्या लढाऊ विमानांपैकी एक अशी मिग विमानांची ओळख आहे. विशेष म्हणजे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धातही MiG-21 लढाऊ विमानांनी शौर्य गाजवलंय. पाकिस्तानी सैन्याला या विमानांनी पळताभुई थोडी केली होती. 1971च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करण्यात हवाई दलाच्या या लढाऊ विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याची आठवण म्हणून हे बहादूर फॉर्मेशन सादर करण्यात आलं होतं. Shamsher formation, 5 Jaguar deep penetration strike aircraft. Watch the leader pull up and the air to ground missiles. MiG-21 लढाऊ विमानांच्या आकर्षक फॉर्मेशन नंतर गौरव आचार्य यांच्या नेतृत्वात 5 जगवार लढाऊ विमानांनी शमशेर फॉर्मेशन सादर केलं. 14 स्क्वाड्रन शमशीर फॉर्मेशन और इसका नेतृत्व कर रहे हैं ग्रुप कैप्टन. हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता या हवाई योद्ध्यांमध्ये आहे. भारतीय हवाई दलाच्या 14 स्क्वॉड्रननं हे शमशेर फॉर्मेशन सादर केलं. विशेष म्हणजे 1971च्या युद्धात या स्क्वॉड्रनने पराक्रम गाजवला. भारत पाकिस्तान युद्धात MiG-29 विमानांनीही शौर्य गाजवलंय. भारतीय हवाई दलाच्या 47 स्क्वॉड्रनला त्या युद्धात 2 वीरचक्र मिळालेत. And that's the Vijay formation comprising 5 MiG-29 air superiority fighters. 1971 के युद्ध में अद्भुत प्रदर्शन के लिए 47 हवाई दल दिनाच्या निमित्तानं त्यांचं 47 स्क्वॉड्रनच्या पथकानं विजय फॉर्मेशन सादर केलं. त्यामध्ये 5 MiG-29 विमानांनी सहभाग घेतला होता. MiG-29 विमानांच्या विजय फॉर्मेशन नंतर सुखोई 30 या लढाऊ विमानांनी आकाशात गर्जना केली. समूह रोमांच और उत्साह के साथ आकाश की ओर नजरें टिकाए हुए हैं, जहां एक के बाद एक विमान करतब दिखा रहे हैं. और ये है त्रिशूल फॉर्मेशन. वेगानं झेपावत 3 विमानांनी त्रिशूल फॉर्मेशन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. अमित राय यांच्या नेतृत्वाखाली हे फॉर्मेशन करण्यात आलं. In the blue sky, signifying the tri-services synergy. सिद्धार्थ गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली हवाई योद्ध्यांनी प्रताप फॉर्मेशन सादर केलं. हवाई दलाच्या वैभवशाली परंपरेची आठवण म्हणून हे आकर्षक फॉर्मेशन करण्यात आलं. Rising one Napoleon flanked by 2 Dornier aircraft. इसकी अगुवाई कर रहे हैं विंग कमांडर सिद्धार्थ गहलोत और विंग कमांडर A.K. सिंह. This formation is a tribute to the legends and their glorious flying machines that they operated. That's a glimpse of the Surya Kiran aerobatic team, the aircraft now taking off. सूर्यकिरण विमानांच्या पथकानं हवाई दल दिनाच्या कार्यक्रमात रंग भरला. शिस्त आणि ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छाशक्ती म्हणजे भारतीय हवाई दल.
कोणतंही आव्हान पेलण्याची क्षमता भारतीय हवाई दलात आहे, हे वारंवार सिद्ध झालंय. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धातही जगाने ते पाहिलं. उन सबका प्रदर्शन हिंडन एयरबेस स्टेशन पर वायुसेना दिवस के अवसर पर होता हुआ. इन वायु योद्धाओं के लिए कुछ भी असंभव नहीं है. हिमालय की ऊंचाइयां हों, समुद्र की रहस्य भरी गहराइयां हों, विशाल आकाश हो या निर्जन स्थानों में स्थित कंदराएं हों, भारतीय वायुसैनिक इन सभी क्षेत्रों में अपनी रोमांचक गतिविधियों को लेकर सबसे आगे रहते हैं. The Tiger Moth aircraft भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेल्या लढाऊ विमानांनीही यावेळी हवाई कसरती करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. टायगर मॉथ हे त्यापैकीच एक विमान आहे. विंग कमांडर अमित धोबावकर यांच्या नेतृत्वात टायगर मॉथ विमानांनी हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. 1940 मध्ये हे विमान तयार करण्यात आलं होतं, तर 1950 मध्ये हे विमान सेवानिवृत्त झालं. 2012 मध्ये भारतीय हवाई दलानं विंटेज मध्ये या विमानाला पुन्हा दाखल केलं. the Royal Indian Air Force and the Indian Air Force prior to its retirement in 1950. It was restored to airworthy status and re-inducted into the Indian Air Force's vintage aircraft fleet in the year 2012. This is the Harvard in command of Wing Commander Kiraj Gulati. टायगर मॉथ प्रमाणेच हॉवर्ड विमानांनीही हवाई प्रात्यक्षिकं केली. वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वर्ष या विमानाचा वापर केला गेला. वायु सीमाएं इन वायु सैनिकों के नेतृत्व में पूरी तरीके से चौकस हैं, सुरक्षित हैं. The Harvard was long used as advanced trainer to train a generation of Indian pilots before they went on to fly Hurricane and Spitfire. Harvard aircraft Large formation led by Group Captain A. Mathur, flying in from your front. 1971च्या युद्धातील लोंगेवाला ऑपरेशनची आठवण म्हणून हॉक लढाऊ विमानांनी विनाश फॉर्मेशन सादर केलं. तर C-17 विमानानं तिरंगा फॉर्मेशन सादर केलं. Ladies and gentlemen, flying in next will be the Tiranga formation, commemorating 75 years of India's independence. From your left, in the shape of Tejas भारतीय बनावटीच्या तेजस विमानांनी विविध हवाई प्रात्यक्षिकं करून उपस्थितांची मनं जिंकली. कधी डायमंड शेप तर कधी इन्व्हर्टेड ट्रायंगल सादर केला. हवाई दलाच्या स्थापना दिनाला पुन्हा एकदा भारतीय हवाई दलानं आपली ताकद दाखवून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सामर्थ्य भारताचं या खास कार्यक्रमात वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.